काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या निकालानुसार भाजपला प्रचंड आणि अद्भुत असं एक बहुमत मिळालेलं आहे. या बहुमतानुसार भाजपला 119 जागा आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 27 जागा, शरद पवारांच्या पक्षाला 3 जागा, काँग्रेसला 15 जागा आलेल्या आहेत. मात्र शिंदे गटाला खातं उघडता आलेलं नाही. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या गटाला खातं उघडता आलं. एकमेव नगरसेवक त्यांचा संपूर्ण पुणे शहरामध्ये निवडून आला. त्याच नगरसेवकांशी आज आपण संवाद साधणार आहेत. माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 16मधून निवडून आलेले ठाकरेंचे शिलेदार नितीन गावडे आहेत. सर, स्वागत आहे तुमचं, अभिनंदन. ही लढाई कशी होती तुमची? सर, एका शब्दात सांगायचं झालं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमची लढाई होती. आणि आव्हान किती मोठं होतं, कारण तुमच्यासमोर खूप मोठे मातब्बर असे नेते होते. धनशक्तीचा तुम्ही उल्लेख केला. आता हे श्रीमंत असे उमेदवार होते. या सगळ्यांचा सामना कसा केला? खरं सांगायचं झालं तर माझ्यासमोर दोन्ही सत्तेतले पक्ष होते आणि त्याचबरोबर पैशाचा अतिशय वापर केला गेला. पण माझ्याबरोबर जनशक्ती होती. मी तुम्हाला सांगतो ना, ही लढाई लोकांनी त्यांच्या हातात घेतली होती म्हणून मी निवडून आलो. काय तुमचं पार्श्वभूमी काय, आजपर्यंतचा प्रवास कसा राहिला? मी एक सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. म्हणजे काळे बोराटे नगर जो आमच्या प्रभागातला एक भाग आहे, तिथं माझं लहानपण गेलं. छोट्याशा 2 रूममध्ये मी भाड्याने राहत होतो. नंतर माझं कॉलेज पूर्ण केलं, व्यवसायात आलो. व्यवसाय करता करता नंतर मी समाजकारणात आलो आणि गेले 8 वर्ष मी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे. लोकांच्या समस्या सोडवतोय. लोकांना आपल्यातलाच माणूस वाटल्यामुळं त्यांनी मला आज निवडून दिलं आहे. वडील काय करत होते? शिक्षण काय झालं? माझे वडील रिक्षा चालवायचे. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यानंतर मी BSNLचे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा अशा माध्यमातून मी व्यवसायात आलो. आज मी माझे फिटनेस क्लब आहेत, माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. म्हणजे मी आता स्वतः पहिला हे झालो आणि नंतर समाजकारणासाठी आलो. पण राजकारणात येण्याचं तुम्ही जसं सांगितलं, तुमचं काय बॅकग्राऊंड नाही आहे पॉलिटिक्सचं, मग तुम्ही राजकारणात कसे आले? सर, मी सांगितलं ना, ज्यावेळेस मी समाजकारण करत होतो त्यावेळेस मला बऱ्याच वेळा असं आढळलं की काही गोष्टींसाठी तुम्हाला सत्ता गरजेची आणि त्यासाठी राजकारणाची गरज आहे. त्यामुळं म्हणजे ज्यावेळेस मी आता तुम्हाला सांगतो साहेब, मी जवळजवळ 200पेक्षा जास्त मुलांना मी रोजगार निर्माण करून दिला. कितीतरी लोकांसाठी मी हॉस्पिटलसाठी काम करतो की त्यांची बिल कमी करणे किंवा त्यांना काही सुविधा मिळवून देणे. मग यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे राजकारणात येणं हे होतं आणि त्यासाठी मी राजकारणात आलो. पण तुमचं आता मध्यंतरी कधीपासून तुम्ही काम कधीपासून करता? मी जवळजवळ 8 वर्ष काम करतो शिवसेना पक्षाचं. बरं. हो, आता 8 वर्ष झालं काम करताय. मग मध्यंतरी शिवसेना फुटली, तुम्हाला ऑफर आले असतील? 100% मला ऑफर आली होती आणि आमच्यावर फार प्रेशर पण आला होता. पण मी शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे, त्यामुळं उद्धव साहेबांबरोबरच राहणार, यामध्ये वादच नव्हता. आणि त्याचा काय फायदा झाला? खरा शिवसैनिक आहे ना, आमिषाला बळी पडत नाही. त्याचाच फायदा मला आत्ता झाला आहे ना, कारण आत्ता सब नेते मंडळी एकनाथ शिंदेंबरोबर गेलेत, पण जो कार्यकर्ता आहे ना तो अजूनही आमच्या पक्षाबरोबर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच आहे. खरं तर आता बघितलं तर आपण एकनाथ शिंदे मागच्या सरकारमध्ये सत्तेत होते, आत्ता पण सत्तेमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाकडे खूप पैसा आहे असं सांगितलं जातं. मात्र आता तुम्ही विरोधात आहात, तुमच्या पक्षातले फारसे नेते देखील प्रचाराला आले नाहीत. मग हे सगळं कसं शक्य झालं? साहेब, आम्ही आहे ना ज्यावेळेस काम करत होतो आम्हाला माहिती आहे आमच्या पक्षाची आत्ताची परिस्थिती ही आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळं आम्ही आत्ता प्रत्येक जो नागरिक होता, आमचा मतदार होता, त्याच्याशी घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या मी गेले 8 वर्ष जाणून घेत होतो. अहो साहेब, 30 वर्ष आले महानगरपालिका आमच्या भागात येऊन, पण अजूनही त्यांना पाणी प्रश्न, रस्ता आणि ड्रेनेज ह्या जर गोष्टी, पाणी प्रश्न, रस्ता आणि ड्रेनेज जर ह्या गोष्टी जर अजून असतील तर मग तिथं मला काय करायचं आणि काय नाही मी हे ठरवलं होतं आणि बऱ्यापैकी मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी भेटून ह्या लोकांच्या समस्या सोडवल्या होत्या. मी जसं सुरुवातीला सांगितलं, भाजपकडं सध्या एवढं प्रचंड बहुमत आहे, अभूतपूर्व. आजपर्यंत भाजपला कधीही मिळालं नाही एवढं बहुमत आलं. काल मला एक जणाने सांगितलं की जवळपास 30-40 वर्षात कुठल्याही मोठ्या पक्षाला एवढं मोठं बहुमत मिळालेलं नाही. 119 लोक एका बाजूला, शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्यावाग एका बाजूला, असं चित्र असणार आहे? 100% असणार आहे. जिथं जिथं पुणे शहराबाबत काही भूमिका घ्याव्या लागतील तिथं मी एकटा उभा असणार आहे आणि तुम्ही सर्वजण बघणार आहेत की मी कोणती गोष्ट जी मला करायची ती केल्याशिवाय शांत बसणार नाही, कारण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.
पण पुढं जर बघितलं तर जसं तुमच्या मतदारसंघात निवडणुकीत जसे अनुभवी होते तसे महापालिकेत देखील अनेक दिग्गज आणि अनुभवी नेते सत्ताधारी पक्षांकडे गेलेले आहेत, निवडूनही आलेले आहेत. आता त्यांच्यासमोर तुमचा निभाव कसा लागणार आहे? सर मी सांगितलं ना आत्ता तुम्हाला, मी आत्ता ज्यावेळेस निवडणूक लढवत होतो ती मला सोपी नव्हती ना, कारण दोन्ही सत्तेतले पक्ष, त्यानंतर त्यांच्याकडे असणारा पैशाचा अमाप वापर, पण माझ्याबरोबर जनता होती त्यामुळं मी ही निवडणूक लढलो आहे. त्याचप्रमाणे आत्ता जर मी महानगरपालिकेत गेलो, मला माहीत आहे तिथं सगळे अनुभवी लोक असणार आहेत. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाची ताकद असणार आहे, पण मी माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन करूनच इथपर्यंत आलेलो आहे. मी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली, तर म्हणजे मी काहीतरी विचार केलेला असेल आणि ते तुम्हाला येणाऱ्या काळात दिसतील. पैशांचा वापराचा तुमच्या बोलण्यामध्ये वारंवार उल्लेख येतो आहे. या निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात पैशाचा अक्षरशः पाऊस पडल्याचं सांगितलं जातं, खरं आहे का? काय परिस्थिती आहे तुम्ही सांगा. सर अगदी बरोबर आहे सर. म्हणजे मलाही थोडी भीती वाटली होती की 1-2 दिवस अगोदर खरोखर जर एवढा पैसा वापरला जाऊन मतदारांची मतं वळवली गेली तर काय फरक होईल. मग मी तुम्हाला सांगतो साहेब, मी आदल्या दिवशी इलेक्शनच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी लोकांना जाऊन भेटलो. लोकांनी मला सांगितलं, काही लोकांनी, दादा आमच्या घरात पैसे आलेत, आम्ही कुणालाही मागितले नव्हते पण आलेत, पण मतदान मात्र तुम्हाला होणार आहे आणि त्याचा प्रत्यय तुम्ही पाहता. या मध्यंतरीच्या काळात शिवसेना फुटल्यानंतर अनेक नेते गेले, मात्र तुम्ही तिथं थांबला तुमच्या पक्षामध्ये, तुम्हालाही ऑफर आल्या असं तुम्ही सांगताय. निष्ठा ही राजकारणात किती महत्त्वाची आहे? कारण आज आपण बघतो की निष्ठा या शब्दाला अतिशय तुच्छतेनं बघितलं जातं आहे. ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण झालं आहे, आत्ताही चालू आहे, त्यामुळं निष्ठा हा शब्द एक विनोदाचा आणि थट्टेचा भाग बनला आहे. म्हणजे एकदम असा हलका शब्द समजला जातो आहे. तुमच्या दृष्टीनं निष्ठा किती महत्त्वाची? सर माझी निष्ठा पक्षाची आणि लोकांशी दोन्हीशी आहे, म्हणून मी आज निवडून आलो आहे. आणि कुणी काही म्हणलं ना तरी निष्ठेशिवाय काही नाही आहे. तुमच्या पक्षाने भरपूर जागा लढवल्या होत्या, मात्र त्या तुलनेत तसं यश मिळालं नाही. याचं प्रमुख कारण तुम्हाला काय वाटतं? आणि तुमचे महत्त्वाचे जे नेते होते ते देखील इकडं फिरकले नाहीत, त्यामुळे एक फटका बसला असं एक चर्चा आहे. यात तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं का? दोन्ही प्रश्नांची उत्तर. आता खरं तर आमचे दोन्ही शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन धरकुडे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतील, कारण मी पुण्याच्या संघटनेमध्ये मी काम करत नव्हतो, पुणे शहर बॉडीवर मी नाहीच आहे. पण तरी पण मला असं वाटतं की आत्ताची परिस्थिती बघता तुम्ही, म्हणजे फक्त आमच्या पक्षाचीच अवस्था नाही आहे, भाजप सोडून बाकी सगळ्या पक्षांची तीच परिस्थिती. आणि आता भाजप सध्या काय करतं आहे हे तो सगळं, कारण आमच्या पक्षातले चांगली लोक त्यांनी त्यांच्या पक्षात घेतले. म्हणजे 100पेक्षा जास्त नगरसेवक त्यांच्या असताना बाकी सगळ्या पक्षातल्या उमेदवारांना त्यांनी त्यांच्याकडेच घेतलेत. त्यामुळं आत्ता जे लढलेत ते सगळी नवीन लोक आम्ही लढलो आहे. आणि मला वाटतं येत्या 5 वर्षामध्ये मात्र तुम्हाला नक्की बदल दिसेल. प्रमुख जे तुमचे नेते आहेत त्यांनी जर थोडं पुण्यावरती लक्ष दिलं असतं, म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, यांच्या जर निवडणुकीच्या काळामध्ये रॅली सभा वगैरे जरा जास्त झाल्या असत्या तर तुमच्या पक्षाचा जो काउंट आहे तो वाढला असता. नक्कीच वाढलं असतं साहेब. पण आत्ता आपल्याला पुण्याबरोबरच मुंबई महानगरपालिका निवडणुकांना बाकी महानगरपालिका पण निवडणूक होतं, हे आमच्या डोक्यात होतं. आणि आमचं वरिष्ठांशी बोलणंही झालं होतं, त्यांनी आम्हाला हे समजून सांगितलं होतं जी काय फॅक्ट आहे ती. त्यामुळं आम्ही ते मान्य केलं होतं आणि आम्ही ठरवलं होतं की आता ही लढाई आपल्याला जिंकायची, पक्ष आपल्याबरोबर आहे. जरी नेते मंडळी इथं आली नाहीत तरी त्यांचं आमचं बोलणं होत होतं आणि आम्हाला काय करायचं आहे काय नाही ह्या गोष्टी आमच्या बोलल्या जातात. जनतेनं मोठ्या अपेक्षेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे, भरभरून मतदान दिलेलं आहे, जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. 5 वर्षामध्ये तुमचा प्रभाग कसा असेल? सर मी सांगतो ना, 5 वर्षामध्ये माझ्या प्रभागामध्ये मी एकही समस्या ठेवणार नाही. मी हे जनतेला सांगितलेलं आहे आणि मी ती पूर्ण करणार आहे. शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. Thank you. तर हे होते नितीन गावडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं एकमेव निवडून आलेले नगरसेवक होते. त्यांच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास दिसतोय, त्यांच्या बोलण्यातनं जनतेप्रती त्यांची संवेदना दिसते. त्यांचा प्रभाग पुणे शहरामध्ये 1 नंबरचा प्रभाग बनवून कोणतीही समस्या ठेवली जाणार नाही अशा पद्धतीचं काम ते करून दाखवणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पाहूया पुढं काय घडतंय. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.